24 लाख शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये 24 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। राज्यातील बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार असून येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे, अशी थेट आणि मोठी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली। अहिल्यानगर येथील चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला आता अखेर मुहूर्त सापडलाय। राज्यातील बँकर्स समितीचा म्हणजे SLBCचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले असून या योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील तब्बल 24,73,566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे। सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा केलेली आहे। बँकर्स समितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 1,33,00,000 शेतकऱ्यांपैकी सुमारे 24,73,000 शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्याकडे एकूण 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। यामध्ये सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगर या 14 जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे। कर्जमाफीची अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असला तरी कृषी मंत्री म्हणून मी शब्द देतो की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये ही कर्जमाफी प्रत्यक्षात लागू होईल, असा ठाम विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केल्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।